धर्मवीर बलिदान मास हे नाव ऐकलं असेल 40 दिवसांच्या कठोर त्यागाबद्दल. पण हे नक्की आहे तरी काय? चला आज आपण याच्या मुळाशी जाऊया, या एका सखोल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा मागोवा घेऊया. एक प्रश्न आहे, दरवर्षी हजारो लोक 40 दिवस इतकी कठोर तपश्चर्या का करत असतील? विचार करा, चप्पल नाही, दिवसातून फक्त एकदा जेवण, जमिनीवर झोपायचं, हे सगळं का? आजच्या काळात हे विचित्र वाटू शकतं, पण याचं उत्तर आहे ना, ते इतिहासात दडलेलं आहे. तर हे आहे 40 दिवसांचं एक कठोर व्रत. म्हणजे ही एक शारीरिक आणि मानसिक शिस्तीची कसोटीच आहे. अणवाणी चालायचं, दिवसातून एकदाच साधं जेवण करायचं आणि जमिनीवर झोपायचं, असे कितीतरी नियम आहेत. पण हे सगळं का करायचं, याचं मूळ शोधायला आपल्याला इतिहासातच जावं लागेल. आणि हा इतिहास साधासुद्धा नाहीये. आपल्याला तब्बल 350 वर्ष मागे जावं लागेल, एका अशा लढाईकडे जी अस्तित्वासाठी लढली गेली. ही गोष्ट आहे एका राजाच्या शेवटच्या लढाईची, मराठा आणि मुघल साम्राज्यांमध्ये तब्बल 9 वर्षे चाललेल्या युद्धाची, ज्याने एका संपूर्ण युगाची दिशाच बदलून टाकली. ओके, तर हा संघर्ष कसा होता ते थोडक्यात बघूया. बघा, 1681 साली मुघल सम्राट औरंगजेब एक प्रचंड मोठी फौज घेऊन दख्खनमध्ये उतरला. त्यानंतर पुढची 9 वर्षे छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा असा काही प्रतिकार केला की एकही महत्त्वाचा किल्ला किंवा लढाई ते हरले नाहीत. पण 1 फेब्रुवारी 1689 हा तो दिवस जेव्हा संगमेश्वर इथे एका फितुरीमुळे संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. आणि इथूनच सुरू झाला तो 40 दिवसांचा अग्निपथ, स्वाभिमानाची किंमत. महाराजांना पकडल्यानंतर पुढचे जे 40 दिवस होते, ती एक प्रचंड मोठ्या छळाची कहाणी आहे. कैद केलेल्या राजासमोर औरंगजेबाने 3 अटी ठेवल्या, सरळ सरळ. पहिली, मराठा राज्य आमच्या हवाली करा. दुसरी, राज्याचा खजिना कुठे आहे ते सांगा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट होती, जीव वाचवायचा असेल तर इस्लाम धर्म स्वीकारा. पण संभाजी महाराज कसले नमतात. त्यांनी अपमानाऐवजी मृत्यूला कवकाळणं पसंत केलं. औरंगजेबाची प्रत्येक अट त्यांनी स्वाभिमानाने धुडकावून लावली. आणि याच नकारामुळे, याच स्वाभिमानी नकारामुळे सुरू झाला तो क्रूर अत्याचारांचा 40 दिवसांचा काळ. हेच ते 40 दिवस आहेत जे आजच्या ह्या व्रताचा आधार बनले आहेत. या 40 दिवसात महाराजांवर जे अत्याचार झाले त्याची कल्पना करणंही कठीण आहे. गरम सळ्यांनी डोळे काढण्यात आले. ज्या जिभेने नाही म्हटले होतं ती मुळापासून कापली गेली. हातापायांची नखं उपटटली गेली. इतकंच नाही तर शरीराची कातडी सोलण्यात आली. पण इतक्या असह्य वेदना सहन करूनही राजाचा निर्धार कणभरही डगमगला नाही. अखेरीस हा छळ 11 मार्च 1689 रोजी संपला. तुळापूर इथे त्यांची हत्या करण्यात आली. इतिहासातल्या एका सर्वोच्च बलिदानाचा हा शेवट होता. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. ही केवळ एक ऐतिहासिक आठवण न राहता एका जिवंत चळवळीत बदलली. चला तर मग पाहूया की या ऐतिहासिक बलिदानाला आजच्या काळात कसं पुनरुज्जीवित केलं गेलं. फरक बघा, पूर्वी कसं होतं, या बलिदानाचं स्मरण फक्त पुण्यतिथीच्या दिवशी व्हायचं. पण आता ही फक्त आठवण नाहीये. आता त्या राजाच्या त्या असाधारण मानसिक शक्तीशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी, त्यांच्या त्यागातून स्फूर्ती घेण्यासाठी संपूर्ण 40 दिवसांच्या कठोर व्रताची परंपरा सुरू झाली. तर या आधुनिक चळवळीची सुरुवात झाली 1980च्या दशकात. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना आणि तिचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी या बलिदान मास चळवळीला सुरुवात केली. आणि यामागचा उद्देश खूप स्पष्ट होता, आठवणींना अनुभवात बदलणं. म्हणजे इतिहास फक्त वाचायचा नाही, तर त्यातला त्याग आणि तो संयम स्वतःच्या आयुष्यात उतरवून बघायचा. यालाच म्हणतात त्यागाची संहिता. या व्रताचं जे पालन करतात त्यांना धारकरी असं म्हणतात. आणि त्यांच्यासाठी एक कठोर आचारसंहिता सुद्धा आहे. आता ही आचारसंहिता काय आहे त्यावर एक नजर टाकूया. यात आहार, पादत्राणे, झोप, व्यसन आणि मनोरंजन या सगळ्यावर कठोर बंधनं आहेत. विचार करा, आजच्या काळात दिवसातून फक्त एकदाच जेवणं, चप्पल न घालता फिरणं, जमिनीवर झोपणं आणि सगळी व्यसनं सोडणं, हे फक्त शारीरिक कष्ट नाहीत, तर ही स्वतःच्या इच्छाशक्तीची आणि संयमाची एक मोठी परीक्षा आहे. धारकरी म्हणतात की यातूनच ते त्या 40 दिवसांच्या मानसिक शक्तीशी जोडले जातात. आणि या व्रताचा एक मोठा सामाजिक परिणामही दिसतोय. विशेषतः तरुणांवर होणारे सकारात्मक बदल हे या चळवळीचं एक महत्त्वाचं यश मानलं जातं. आजच्या जगात जिथे अनेक तरुण दिशाहीन होतात,
व्यसनांकडे ओढले जातात, तिथे ही 40 दिवसांची साधना अनेकांना एक नवीन दिशा देते असं म्हटलं जातं. स्त्रोत सामग्रीनुसार जर बघितलं तर या 40 दिवसांच्या व्रतामुळे काही खूप सकारात्मक सामाजिक परिणाम दिसतात. यात व्यसनाधीनतेवर मात करणं जवळजवळ 45%, नैराश्यातून बाहेर पडायला मदत होणं 30% आणि सामाजिक ऐक्य वाढणं 25% असे काही परिणाम नोंदवले गेले आहेत. यातून होतं काय की इच्छाशक्तीला एक नवी दिशा मिळते आणि आत्मविश्वास परत येतो. या काळात संभाजी सूर्यहृदय नावाचं एक साहित्य वाचलं जातं. त्यातला एक श्लोक खूप प्रेरणा देतो. मृत्यूसिही न डरले मनी, धर्मवीर, फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभ शीर. दुर्दांत दाहक, ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरांत धरू या शिवसिंह छावा. याचा सरळ अर्थ असा की समाजही संभाजी महाराजांप्रमाणेच दुर्दम्य आणि तेजस्वी बनावा, ही यामागची भावना आहे. आणि या 40 दिवसांचा शेवट होतो एका मूक पदयात्रेने. ज्या राजाला शेवटची अंत्ययात्रासुद्धा मिळाली नाही, त्यांच्या सन्मानार्थ हजारो लोक शांतपणे अनवाणी चालतात. हा फक्त एक कार्यक्रम नसतो, तर एका अदम्य धैर्याला दिलेली ती एक मौन आदरांजली असते. आणि मग हाच प्रश्न उरतो की 350 वर्षांपूर्वीचं बलिदान आजच्या काळात आपली ओळख घडवू शकतं का? आत्मनियंत्रण आणि मानसिक कणखरतेचा हा मार्ग आजच्या पिढीसाठी खरंच किती महत्त्वाचा आहे, यावर नक्कीच विचार करायला हवा.